पाठ 11वा. स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा. गावागावात संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान राबवलं जातं. गाव स्वच्छ ठेवण्याच्या मोहिमेला संत गाडगेबाबांचं नाव का दिलं असावं? गाडगेबाबांची ही गोष्ट वाचली तर समजायला मदत होईल. संत गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेणगाव येथे एका गरीब कुटुंबात झाला. आई-बापांनी त्यांचे नाव ठेवले डेबू. डेबूच्या लहानपणी वडील वारले. त्यामुळे आई डेबूला घेऊन आपल्या भावाकडे येऊन राहिली. डेबू मामाच्या शेतावर कष्ट करू लागला. कोणतंही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. काम करायचं ते अगदी नीटनेटकं. आपला हात ज्याला लागेल ते सुंदर दिसलं पाहिजे अशी त्याची काम करण्याची पद्धत होती. काबाड कष्ट करणारे असंख्य लोक असतात. त्यांचं दुःख, दारिद्र्य पाहून त्याचा जीव तुटत होता. तो ज्या समाजात वावरत होता त्या समाजातील लोकांचं वागणं त्याला आवडत नव्हतं. ते लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते. ऋण काढून सण करत होते. रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते. कोंबडे बकरे यांचे बळी देत होते. डेबूला हे मुळीच आवडत नव्हते. लोकांनी चांगले वागावे म्हणून तो त्यांना जीव तोडून सांगत होता. लोकांच्या भल्यासाठी जीव तोडून राबणाऱ्या डेबूला एक वेगळाच अनुभव आला. 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी आपलं कुणी ऐकतच नाही. आपल्या शब्दाला वजन नाही. आई आपल्यासाठी राबते, कष्टते म्हणून आपण तिचं ऐकतो. गाडगे महाराजांनी मनाशी ठरवलं की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझं ऐकतील. त्यांच्यात सुधारणा होईल. वयाच्या 29व्या वर्षी गाडगेबाबांनी घरादाराचा, सगळ्या सोयऱ्यांचा त्याग केला. सगळी माणसं हे आपले सगळे सोयरे, सगळं विश्व हेच आपलं घर असं मानून ते वावरू लागले. गावोगाव भजन कीर्तन करत ते फिरू लागले. समाजात, लोकात जे दोष दिसत ते जणू आपलेच आहेत, त्याबद्दल आपण दंड भोगला पाहिजे अशी त्यांची भावना होती. बाबा कसे दिसत? डोक्यावर शुभ्र चांदीच्या रंगाचे केस, पिंगट डोळे, गोरा रंग, अंगात फाटका पण स्वच्छ सदरा, जाडजूड धिप्पाड देह, नेसायला एक लुंगी, एका पायात कापडाचा बूट तर दुसरा पाय अनवाणी, हातात एक काठी, अनेक गाडगं, हात सदा नमस्कारासाठी जोडलेले. पण दुसरा कोणी पाय धरू लागला की ते पसार होत. त्यांच्याजवळ सतत गाडगे असायचं म्हणून लोक त्यांना गाडगे महाराज म्हणत. घर सोडल्यानंतर कधी कुणाच्या घरी ते जेवले नाहीत. भिक्षा मागायची आणि गाडग्यात जे पडेल ते खायचं. त्यांनी कधी धड कपडे वापरले नाहीत. चिंध्या घातल्या, पांघरल्या. झोपायला फक्त एक तरट किंवा घोंगडी. उशाला हाताची घडी. कुणाकडं भीक मागायला जावं तर त्यानं म्हणावं, तू तर चांगला धडधाकट आहेस, माझ्या घरची लाकडं फोडून दे, मग देतो तुला भाकर. बाबांनी म्हणावं, द्या कुऱ्हाड. कुऱ्हाड हाती आली की घणाघण ढलप्या पाडून घाम गाळावा. मालकाने भाकर आणायला घरात जावं तोवर बाबांनी कुऱ्हाड ठेवून पसार व्हावं. बाबांचा पत्ता मुळी लागायचाच नाही. तहान भुकेची पर्वा कोण करतो? भजन, कीर्तन, उपदेश हाच त्यांचा ध्यास. गाडगे बाबांच्या कीर्तनाला 10,000 हजार लोक जमू लागली. त्यांच्या पायावर डोकी ठेवायला लोकांची झिम्मड उडू लागली. पण ते कुणाला पाया पडू देत नसत. कीर्तन संपलं रे संपलं
की आरतीच्या अगोदर गर्दीतून पळ काढून निघून जात. लोकांनी सद्गुण शिकावे, माझ्या पाया पडून उपयोग नाही, असं त्यांचं म्हणणं असायचं. कीर्तनात ते काय सांगायचे? कळवळून म्हणायचे, बाबांनो, आपणच आपलं भलं केलं पाहिजे. माझ्या लेकरांनो, अरे देव आपल्यातच आहे, त्याला जागं करा. हा उपदेश करत गावच्या गावं, शहराच्या शहर गाडगेबाबांनी पायाखाली घातली. बाबांचा एक नियम होता, तो त्यांनी अखेरपर्यंत पाळला. ज्या गावी, ज्या वस्तीत ते जात, तिथं खराटे, फावडी, घमेली मागवत. मग सर्व गाव झाडून स्वच्छ होई. या गर्दीत कुणी पाया पडायला आला की एक तडाखा देऊन बाबा म्हणत, तुम्ही स्वतः तर काम करत नाही आणि दुसरा करतो तर असं आडवं येऊन पडता, व्हा बाजूला. बघा हे गाव कसं साजरं गोजरं दिसतंय आता. तुम्ही पंढरपूर पाहिलंय का? नाशिक बघितलंय? आणि देहू आणि आळंदी? महाराष्ट्रातल्या अशा कुठल्याही तीर्थक्षेत्री किंवा शहरी तुम्ही गेलात तर तुम्हाला दिसेल की बाबांनी स्वतः राबून, कष्टून, मदत मागून धर्मशाळा बांधल्या. काही नद्यांवर घाट बांधले, पाणपोया उघडल्या. गरीब, अनाथ आणि अपंग लोकांसाठी सदावर्ते सुरू केली. मुलांसाठी शाळा, महाविद्यालय, वसतिगृह उभी केली. दुःख दिसलं की बाबा तिथं धावत. दुष्काळ पडला, लोक अन्नान्न झाले की बाबा तिथं हजर. स्वतः राबायचे, लोकांनाही सेवेची प्रेरणा द्यायचे. त्यातून अन्न, वस्त्र आणि अशाच गरजेच्या वस्तू निर्माण व्हायच्या. उजाड गावं उभी राहायची. त्यांनी जात कधी मानलीच नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोक. रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच बाबांची देवपूजा. स्वाध्याय. एका वाक्यात उत्तरे लिहा. गाडगे महाराजांचा जन्म कुठे झाला? गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेणगाव या गावी झाला. डेबूला कशाची हौस होती? कोणतेही काम मनापासून करण्याची डेबूला हौस होती. डेबूचा जीव का तुटत होता? काबाड कष्ट करणारे असंख्य लोक, त्यांचं दुःख, दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. लोकांचं कोणतं वागणं डेबूला आवडत नव्हतं? लोक व्यसनांमुळे कर्जबाजारी होत होते, ऋण काढून सण करत होते. रोगराई झाली तर औषध न घेता देवाला नवस करत होते. कोंबडे, बकरे यांचे बळी देत होते. डेबूला हे आवडत नव्हते. गाडगे बाबांनी मनाशी काय ठरवले? गाडगे बाबांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की मी न बोलताही लोक माझं ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल. गाडगे बाबा कीर्तनातून काय सांगायचे? गाडगे बाबा कीर्तनातून सांगायचे, बाबांनो, आपणच आपले भले केले पाहिजे. माझ्या लेकरांनो, देव आपल्यातच आहे, त्याला जागं करा. गावात वस्तीत जाऊन गाडगे बाबा काय करायचे? ज्या गावी, ज्या वस्तीत गाडगे बाबा जायचे तिथे खराटे, फावडी, घमेली मागवायचे आणि मग सगळा गाव झाडून स्वच्छ करायचे. गाडगे बाबांची देवपूजा कोणती? गाडगे बाबांनी कधी जात मानली नाही. त्यांचा देव म्हणजे अनाथ, अपंग, दरिद्री, दुःखी लोक, रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच गाडगे बाबांची देवपूजा. खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्प्रचार वापरा आणि वाक्य पूर्ण करा. लोक पाया पडायला येताच गाडगे बाबा गर्दीतून पळ काढत. सहलीच्या दिवशी आम्ही गावा शेजारचा डोंगर
पायाखाली घातला. आम्ही जवळ जाताच खार पसार झाली. माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटला. खेळताना मार लागला तरी मुले पर्वा करत नव्हती.